स्ट्रायकिंग फलंदाज महेश शिंदे. क्या बात आहे, पहिल्या चेंडूवरती पहिलाच बॉल 6. पहिला धमाका. ज्याप्रमाणे तन्मय प्रतिष्ठान या टीमने सुरुवात केली होती, ओंकार पाटणे वर्सेस महेश शिंदे. पाटणेने षटकार लगावला होता आणि त्याला चोख प्रत्युत्तर देताना सेकंड इनिंग मध्ये देखील षटकारने सुरुवात केली आहे महेश शिंदेने. आणि बॅक टू बॅक शॉट यार मया, लवली यार. पहिल्या मॅच मध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट. शिंदे आले होते. डॉट बॉल करण्याचा प्रयत्न आला, हा डॉट बॉल. इथचा पाठलाग करायचा आहे नारायण शेठ मेडिकल 11 या टीमला. चौथा सामना सुरू आहे. बॅकफुटला गेले, कट करता चेंडूला, पॉइंटला क्षेत्ररक्षक आणि सीमा रेषेच्या हा एक षटकार मनीषच्या बॅट मध्ये. पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, त्याचमुळे त्याचं प्रमोशन झालेलं आहे मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये तो 7व्या क्रमांकावरती आला होता, परंतु या सामन्यामध्ये तो सलामीला आलेला आहे आणि आला हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या 40 रनचं टार्गेट आहे. पहिल्याच ओव्हरला 19 रन आले. आणि हार्दिक स्वागत आहे दिवा डोंबिवली स्टार लीग मध्ये. काय वाटतं कोण जिंकेल मॅच? नो आयडिया. 80% प्रणव पॅन्थर्स आणि 30% तन्मय प्रतिष्ठान. भाऊ काय, पण प्रणव पॅन्थरच्या टीमचं नाव काय माहिती का? मेन म्हणजे नारायण शेठ मेडिकल 11. चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 24 चेंडू आणि 21 धाव बनवायचे आहेत. वाईड बॉल इशारा आहेत या मॅच मध्ये. नारायण शेठ मेडिकल 11 हा संघ आपण पाहतोय. वाईड बॉल त्या चुका दुरुस्त करून या मॅच मध्ये अप्रतिम खेळ. त्यामुळे हा संघ आपण पाहतोय विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. पुण्याच्या ट्रायल करताय त्याच्यावरती खासदार चषकाचे प्रमुख आयोजक निखिल केने लद्दाखवरून या सामन्यात आला आणि ओंकार पाटणे यांच्यासाठी पुढील मॅच मध्ये त्यांच्याकडून पारितोषिक देखील आहे. विकेटचं पतन, फलंदाज होतोय बाद आणि लागतोय हा पहिला धक्का. मनीष कोठारी बॅट्समॅन आले बॅटिंग करण्यासाठी. किरण शिंदे आणि महेश शिंदे जोडी, दोन्ही सख्खे बंधू. आता मात्र आहे 22 धावा, 18 धावा जोड विजयापासून. खेळतात क्षेत्ररक्षक आणि दोन टीम मध्ये महेश शिंदे आणि किरण शिंदे ही दोन बंधूंची जोडी. आणि सुरेश झेल पकडला मिळाला. फलंदाज झाला खेळ, सलामीचा फलंदाज महेश शिंदे. बॅक टू द पवेलियन. क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा रमेश बांद्रे यांनी हा झेल पकडलाय. पहिल्या इनिंग मध्ये देखील सुरुवात तन्मय प्रतिष्ठान 7-7-4 या टीमने चांगली केली होती. त्यानंतर सातत्याने विकेट. किरण शिंदे ही जोडी. पहिला चेंडू आला, वाईड बॉल. या चुका टाळायला लागतील. काय बॉल टाकलाय. या मॅचमध्ये ट्विस्ट. यंग टॅलेंटेड खेळाडू आपण बघू. यश फटका चांगल्या डीपमध्ये फिल्डर डायरेक्ट करण्याचा प्रयत्न. फक्त आणि फक्त एकच धावसंख्या एकने पुढे जाईल. 31-21 धाव धावफलकावरती. 10 चेंडू बनवायच्या धावा 9. चेसिंग कंपल्सरी. गेम ऑन, मॅच ऑन. किरण शिंदे एक धाव बॅट मिळाली. आहे मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात तो खेळाडू आपण पाहतोय. अनेक पावसाळे पाहिलेले आहे आणि पुन्हा एकदा डायरेक्ट. यश ऑन स्ट्राईक. 8 चेंडू 7. 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. 7 बॉल 7 रनची गरज आहे. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. 7 चेंडू 7 धावांची गरज.
भवानी स्पोर्ट्स की पार्टनर आहेत या स्पर्धेचे आणि लाऊड अपील करतायत. डॉट बॉल गाईज बोललेलो ना, कुठचीच मॅच म्हणजे अशी नसते की लास्ट म्हणजे वन साईड पहिल्या ओव्हरला जरी 20 रन आले असते ना, तरी या मॅचला लास्टच्या 6 बॉलपर्यंत मॅच आलेली आहे. मग बोलू ना आपले नारायण शेठ मेडिकल 80% मॅच जिंकले, बट तसं काय नाही. आजच्या ओव्हरमध्ये मॅच आलेली आहे, 6 बॉल 6 आहे. कोण जिंकेल आता ही मॅच काय सांगू नाही शकत. बॉलरची पण थोडी हवा टाईट असते, बॅट्समॅनची पण बॅट्समॅन काय करेल बट आता आहे किरण शिंदे स्ट्राईकला आणि बॅटिंग बॉलिंग 6 चेंडू शिल्लक आहेत, 7 धावांची गरज आहे. 6 बॉल 7 होता. बेडेकर कंपनीने काय माहित काय वाटतं 6 चेंडू 7 ची गरज. गोलंदाजी मार्गाची मग मला गोलंदाज 6 बॉल 2 काढायचे होते आणि याला 6 बॉल 6 आहेत. आता जास्त ॲडव्हान्टेज म्हणजे आता आहे ना, बट समोर किरण शिंदे आहे, काय होईल काय माहिती. या 7 धावा आहेत. पहिलाच बॉल वाईट. आता बरोबर आले 6 बॉल 6 वरती आलेली मॅच. कोण जिंकेल कोण हरेल. क्रिकेटचं महायुद्ध सुरू आहे. विकेट बड़ी मछली जाल में, गोल्डन विकेट रुचित भंडारी के नाम पे. किरण शिंदे बॅक टू द पवेलियन. गाईज आता 6 वरती आली मॅच. 6 बॉल 7 होती, एक वाईट टाकलेला आणि तर असा दुसऱ्या बॉलला लगेच त्याने विकेट घेतला. आता आले 5 बॉल 6. 5 चेंडू 6 ची गरज. आता डिसिजन काय आहे काय समजणार नाही. डिसिजन बाहेरून कोणी आवाज देऊन फायनल डिसिजन आलेला आहे. नो बॉल आलेला आहे. 4 ची गरज. आता 1 रन खाली आलेत आणि 1 बॉल वरती चालला आहे. 5 बॉल 4 ची गरज. +1 आला थोडा. आता बॅटिंग साईडनी का डिसिजन गेलं आहे, म्हणजे बॅटिंग साईडनी रन झाले. आता 1 बॉल वरती असल्यामुळे 4 रनची गरज. 5 चेंडू 4 ची गरज आहे या मॅच मध्ये. 5 बॉल 4. गुड बॉल यार, नाईस यार, लवली. 4 धावांची गरज आहे. 4 बॉल 4 सुपर डुपर हिट हा सामना आपण पाहतोय, कारण की दोन्ही टीम स्टार्टर्स आहे. दोन्ही संघाने नामवंत खेळाडू आहे. 4 ची गरज या मॅच मध्ये. यश ऑन स्ट्राइक. कॅच. 3 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी कंपल्सरी. आता आले 3 बॉल 4 कंपल्सरी झालेली. आता दोन्ही संघांसाठी एकच म्हणे, मंजिल तुम्ही को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल तुम्ही को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कूच नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उड़ान होती है. दोस्तांनी चांगला खेळ करेल तो संघ विजय मिळवेल. सांगायचं तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है. चेंडू शिल्लक 3 बनवायचे धावा. 3 बॉल 4. कुठे स्टार लीग मध्ये आता आलाय संकेत दादा, मास्टरमाइंड कॅप्टन संकेत भगत. बॅटिंग करण्यासाठी 8व्या क्रमांकावरती 6 बाद. 8व्या क्रमांकावर आलेला संकेत दादा. एवढी बॅटिंग लाईनअप होती. 3 चेंडू 4 ची गरज. राऊंड विकेटने विकेट. रन आउट. दुसऱ्या रनला विकेट आहे. नो बॉल कोणीतरी कॉल दिलेला नॉर्मली, बट नाही नो बॉल नाही. बाहेरचा कॉल अलाउड नाही. 2 चेंडू शिल्लक आहे. 3 धावांची गरज आहे. 2 बॉल 3. गाईज आता 2 बॉल 3 वर आली आहे मॅच आणि बॅटिंगला आलाय 2 चेंडू शिल्लक आहे. 3 धावांची गरज या मॅच मध्ये. आता भुवन हे नाव फेमस आहे त्याचं. प्रीमियर लीगला याला मॅन ऑफ द सिरीज आय थिंक 2 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावा बनवायचे त्या मॅच मध्ये. 2 बॉल 3. सौरभ भुवन.
सॉरी सौरभ भुवड. आणि झेल पकडलं. Wicket. आता मात्र एक What a match. What a match. 3 धावांची गरज. एक चेंडू 3ची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी. एक बॉल 3 वर आलेली मॅच. 21 बनवायच्या होत्या आणि तिथून सामना नेक्स्ट झाला. मॅच 24 बॉल 21 ची मॅच. आता मात्र आजच्या शेवटच्या एक बॉल 3 चेंडूवर वर आली सामना आहे रंगतोय. भाई. भावा मॅच कशी वाटली तुला केलं नसेल. भाई? डेंजर मॅच झाली, डेंजर भाई. आणि आता आलाय पांड्यादा. 3 धावांची गरज. दोन्ही बघू आता काय करतो. क्रिकेटचा स्टँडर्ड हा टर्फ त्याचा लकी टर्फ आहे. भरपूर अशा मॅची काढल्या पांड्याने या ग्राउंडवर. दाखवलेला आहे. खास करून प्रतिष्ठाच्या टीमने पूर्ण आशा आहे. दाखवलेला आहे की शेवटच्या क्षणापर्यंत कधीच हार मानायची नाही. फुल लास्टच्या ओव्हरपर्यंत, लास्टच्या बॉलपर्यंत टीमने मॅच नेलेली आहे. फुल रिस्पेक्ट भाई. आता एक बॉल 3 वर आली आहे मॅच. काय वाटतं पांड्यादा मारेल? बघूया काय होतं. क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. एक बॉल 3. भरपूर मॅची काढल्यात पांड्यादाने या ग्राउंडवरती. तर ही मॅच आहे. एक चेंडू शिल्लक आहे. 3 आहे आणि सलग दुसरा मॅच जिंकलेली आहे. जिवारी लागलेला आहे. नारायण शेठ मेडिकल 11 या टीम तन्मय डबल 7 डबल 4 ने मॅच जिंकलेली आहे. एक बॉल 3ची मॅच होती भाई. ही मॅच सबस्क्राईब करा आपल्याला. डबल 7 डबल 4